सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडला। गहू, हरभरा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं त्यामुळे नुकसान झालंय। भाजी मंडई, बाजारपेठेमध्ये त्यामुळे नागरिकांची धावपळ पाहायला मिळाली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला। गडहिंग्लज शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली। सांगलीमधील मिरजेला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलं। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। वाहनांवरती झाडं पडल्यामुळे मोठं नुकसान झालं। सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधली ही पावसाची दृश्य अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत, त्याची ही दृश्य कोल्हापुरातली ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे। सांगली, सातारा आणि कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेला हा मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी पावसानंतर सोसाट्याचा वारा सुद्धा पाहायला मिळाला आणि काही ठिकाणी आगीची सुद्धा घटना घडलेली आहे। तिकडची दृश्य सांगलीच्या मिरज परिसरामधली दृश्य आहे, ज्या ठिकाणी झाडांची पडझड झाली, तर काही ठिकाणी दुचाकीचं सुद्धा नुकसान झाल्याचं वृत्त आहे।